होता हा इतरांपरी, हा काय कोणी होता भिकारी, काहीही पडता जयाचे करी, जाईल माघारी परतोन. जाहले नव्हते दिवसगत, बोलल्याच दिशी मागुता येत, परी ते कोणीही फकीर अपरिचित, म्हणून साशंकित आप्पाताई. आरंभी मागणे करीते वेळी, 6 रुपये होते जवळी, परी ती रक्कम हाता वेगळी, तदर्थ केली ना त्यांनी. असो आप्पांवरी प्रेम नसते, फकीर वेशे बाबा काय येते, जरी दक्षिणेचे मिश न करीते, कथेस येते रस कैचे. आप्पा साहेब केवळ निमित्त, तुम्हा आम्हा एकची गत, जरी आरंभी गोड हेत, प्रसंगी आचरित प्रसंगासम. आपण सर्व वाग्दानी तत्पर, दानकाळी शंका फार, जीव होई खालीवर, निश्चितता तर दुर्लभ. तथापि हित आणि मित बोलेल, बोला ऐसेच जो वागेल, खरे करून दावील निज बोल, एकादाच लाल हरीचा. असो जो भक्त अनन्य भाविक, जो जो जे जे अर्थी कामुक, असो ऐहिक वा आमुष्मिक, साई फलदायक समर्थ. जरी हे आप्पा साहेब हुशार, आंग्ल विद्या विभूषित चतुर, आरंभी 40 टिकल्याच पगार, देतसे सरकार तयाते. ते पुढेही छबी लाधता, हळूहळू वाढू लागता, 40 बहुगुणे वरता, पगार आता झालासे. एकाचिया दशगुणे देता, दशगुणे अधिकार दशगुणे सत्ता, हा तो अनुभव हातो हाता, सकळा देखता बाबांचा. शिवाय परमार्थाची दृष्टी, वाढीस लागे निष्ठेच्या पोटी, ही काय आहे सामान्य गोठी, विचित्र हातोटी बाबांची. पुढे आप्पा साहेब मागती, फकीराने दिलेली विभूती, पाहू जाता ती पुडी होती, प्रेमे पाहती उघडून. उदी समवेत पुष्पे अक्षता, पुडी माझी निघाली तत्वता, ताईत बनवून अतिपूज्यता, बांधिली निजहस्ता माझारी. पुढे बाबांचे दर्शन घेता, स्वये बाबांनी जो दिधला होता, तो केसही अति प्रेमळता, बाबांच्या उदीचे महिमान, उदी शंकराचे ही भूषण, भावे भाळी करी जो चर्चन, विघ्न निरसन तात्काळ. करूनी मुखमार्जन स्नान, करी जो नित्य उदी विलेपन, चरणतीर्थ समवेत पान, पुण्य पावन होईल तो. शिवाय या उदीचा विशेष, सेविता होईल पूर्णायुष, होईल पातक निरसन अशेष, सुख संतोष सर्वदा. ऐसे या गोड कथामृताचे पारणे, साईने केले आप्पा कारणे. तेथ आपण आगंतुक पाहुणे, यथेष्ट जेवणे पंक्तीस. पाहुणे अथवा घरधनी, उभयासी एकची मेजवानी, प्रपंच नाही रसास्वादनी, स्वानंद भोजनी व्हा तृप्त. हेमाड साई चरणी शरण, पुरे आता हे इतुकेच श्रवण, पुढील अध्यायी होईल कथन, याहून महिमान उदीचे. उदी चर्चन साई दर्शन, हाड्याव्रण निर्मूल निरसन, नारू निवारण ग्रंथीज्वर हरण, अवधान पूर्ण परिसावे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते. उदी प्रभावो नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अथ श्री साई सच्चरित अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. औषधे
सर्वोपचार देशी विदेशी झाले फिटली सर्व असोशी करोनी पाहिले शस्त्रक्रियेशी काहीही यशस्वी होईना पुतण्या तो वयाने लहान वेदना त्या न होती सहन कष्टे कासावीस प्राण उद्विग्न मन आपतेष्ट जाहली उपाय परमावधी यत्किंचितही शमेना व्याधी तया आपतेष्ट संबंधी म्हणती आराधा दैवते देवदैवते कुलस्वामी यातून कोणीही येईना कामी कानी आले शिर्डी ग्रामी अवलिया नामी वसे हे ते शिर्डीचे संत प्रवर साई महाराज योगीश्वर केवळ दर्शने व्याधी परिहार करीती साचार परिसिले हेत उपजला साई दर्शनी निश्चित केले माता पितयांनी पाहू हा तरी उपाय करूनी नाव घेऊनी देवाचे म्हणती तो महान अवलिया तेणे निज हस्ते उदी लाविलिया दुर्धर रोग जाती विलया अनुभव घ्यावया कायवेचे चला वंदू तयाचे पाय करून पाहू शेवटचा उपाय तेणे तरी टळो हा अपाय तरणोपाय हा एक असो पुढे ते माता पितर करुनिया आवरा आवर होऊनी साई दर्शना आतुर शिर्डीस सत्वर पातले येताच बाबांचे दर्शन घेतले चरण वंदूनी लोटांगणी आले दुःख बाळाचे निवेदन केले उभे ठेले सन्मुख विकळवाणी जोडूनी पाणी विनटोनी श्री साई चरणी मुख करोनी केविलवाणी करीती विनवणी साईंसी व्यथा पीडित हे बाळ म्हणती दुःख न देखवे आम्हा प्रती सुचेन काय करावे पुढती दिसेना धडगती आम्हा ते पुत्र दुःखाच्या अवकळा पाहता थोर शिणलो साई समर्था तरी अभयकर याचिये माथा ठेवून व्यथा निवारावी परिसोन आपुले महिमान केले आम्ही येथवर आगमन अनन्य भावे आलो शरण एवढे जीवदान द्या आम्हा तव तो साई करुणामूर्ती आश्वासिता होय तया प्रती मशिदीच्या आश्रया जे येती तयान दुर्गती कल्पांती आता तुम्ही निश्चिंत असा उदी घ्या त्या व्रणावर फासा येईल गुण 8 दिवसा ठेवा भरवसा देवावरी मशीद नव्हे ही द्वारावती येथे जयांचे पाय लागती तात्काळ क्षेम आरोग्य पावती येईल प्रतीती तुम्हाही येथे येता आराम न पडे हे तो कालत्रयी ही न घडे जो या मशिदीची पायरी चढे तयाचे आज्ञे करून व्यथितास सन्मुख बैसवून पायावर बाबांनी हात फिरवून कृपावलोकन तै केले व्यथा ही तो केवळ दैहिक असे ना का ती दैविक अथवा दुर्धर मानसिक समूल हारक दर्शन पाहोनी श्री साईंचे मुख ठाईच विराले सकळ दुःख सेवन करिताची वचन पियुख परम सुख रोगिया विश्वासही जडत साईपदी तदनंतर ती तिघे जणे बाबांची या पूर्ण अनुमोदने परतली आनंद निर्भर मने संतुष्टपणे गावासी हा काय लहान चमत्कार हाड्याव्रणास पडला उतार उदी आणि कृपेची नजर हाच की उपचार अपूर्व ऐसे हे महापुरुष दर्शन भाग्ये लाधता आश्वासन कल्याणकारक आशीर्वचन तेणेच निर्मूलन व्याधीचे असो काही दिवस जाता उदी व्रणावर लाविता सेविता घाय भरला सुकता सुकता लाधला आरोग्यता तो मुलगा ऐकून मालेगावी हे चुलता साई दर्शनी उपजली उत्सुकता मनी म्हणे मुंबईला परतता पुरवू आतुरता एवढी पुढे मुंबई लागी जाई निघती मालेगावी मनमाडावरती घातला कोणी विकल्प चित्ती निश्चय त्यागिती शिर्डीचा सत्कार्याची ऐसीच रीती आरंभी कुत्सित जन मोडा घालिती लोकप्रवादा बळी न पडती अंती सद्गती तयांसची मग ते संत दर्शन डावलुनी गेले थेट मुंबई लागुनी उरली रजा अली प्रसाद पाहुनी साईंचा महिमा अगाध
विस्मयाविद्ध जाहले. राहिले तेथे 4 दिवस, परतले डॉक्टर आनंद मानस. पुरे न होता 15 दिवस, गेले विजापुरास बढतीवर. हाड्या व्रणाची या ओढी, आली साई दर्शन परवडी. जडली संत चरणी गोडी, जोडिली जोडी अक्षयी. असेच एकदा डॉक्टर पिल्ले, नारू व्यथेने व्याकुळ झाले. एकावर एक 7 झाले, बहुत कष्टले जीवाला. साई बाबांचे भारी प्रेम, भाऊ आवडते टोपण नाम. भाऊचे नित्य कुशल क्षेम, पुसावे परम आवडीने. मशिदी माझी सांज सकाळ, कठड्या सन्निध भाऊचे स्थळ. भाऊ पाशी बहुत काळ, गोष्टींचा सुकाळ परस्परा. भाऊ पाहिजे चिलीम ओढिता, भाऊ पाहिजे विडी फुंकिता. भाऊ पाहिजे न्याय निवडिता, जवळ नसता कर्मेना. असो ऐसी तयांची कथा, दुस्सह होऊनी नारूची व्यथा. भाऊंनी अंथरुण धरिले विकलता, दुःखोद्वेगता दुर्धर. ऐसा तो प्रसंग दारुण, मुखी साई नामस्मरण. पुरे यातना बरे ते मरण, पातले शरण साई ते. पाठविती बाबांस सांगून, कंटाळलो हे दुःख भोगून. काय हे किती अंगाला व्रण, नाही मज त्राण. मरणप्राय नारूच्या वेदना, बाबा न आता सोसवती आपणा. याहून आता येऊ द्या मरण, भोगीन यातना पुढारा. भोगिल्या विण नाही गती, आणिक जन्म घेऊ लागती. परी प्रारब्ध भोग कधीही न चुकती, मीही मंदमती हे जाणी. सुखे घेईन 10 जन्म, तेथे हे भोगीन माझे कर्म. कराया प्राकृत जन्माचा उपरम, एवढा हा धर्म मज वाढा. पुरे आता या जन्माचे जिणे, सोडवा मज जीवे प्राणे. नको आता हे कष्ट सोसणे, हेच मागणे मागतो. परिसून प्रार्थना सिद्ध राणा, दया उपजली अंतःकरणा. डॉक्टर पिल्ल्यांची या समाधाना, वर्षले करुणामृत ते सेवा. मग भक्त काम कल्पद्रुम, पाहुनी दुःखावस्था ती परम. करावया लागी तिचा उपशम, काय उपक्रम मांडिला. निरोप आणिला दीक्षितांनी, बाबांनी ते वृत्त परिसुनी. म्हणाले सांग तयास जाऊनी, निर्भय मनी राही तू. आणिक तयास पाठविती सांगू, किमर्थ 10 जन्मांचा पांगू. अवघ्या 10 दिवसांचा भोगू, भोगू विभागून परस्पर. मोक्ष स्वार्थ वा परमार्थ, द्यावया मी असता समर्थ. हाच का तुझा पुरुषार्थ, मरणानर्थ मागसी. आणवा तयास उचलूनी, भोग हा साहू की तो भोगुनी. जावेन ऐसे गांगरुनी, आणावा मारूनी पाठीवर. असो डॉक्टर ऐसिये स्थिती, आणिले तात्काळ मशिदी प्रती. पाठीचा तक्क्या काढुनी हाती, दिधला तया प्रती बाबांनी. ठेविला आपुले सव्य भागी, फकीर बाबा बैसत ते जागी. म्हणाले टेकून पडये उगी, चिंता वाउगी करू नको. करी स्वस्थ लांब पाय, जेणे तुझला आराम होय. संचित संपेना भोगिल्याशिवाय, खरा उपाय तो हाची. इष्टानिष्ट सुख दुःख, संचितानुसार अमृत वा विख. हे प्रवाह पतित द्वंद्व देख, धरीन हरिख वा शोक. जे जे येईल ते ते साहे, अल्ला मालिक वाली आहे. सदा तयाच्या चिंतनी राहे, काळजी वाहे तो सारी. चित्त वित्त काया वाणी, सहित रिघावे तयाचे चरणी. असता निरंतर तयाचे स्मरणी, दिसेल करणी तयाची. तव ते वदती पिल्ले डॉक्टर, पट्टी बांधिती नारूवर. नानासाहेब चांदोरकर, परीन उतार काहीच. बाबा म्हणती नाना पागल, पट्टी सोड तू मरशील. आता काऊ येऊन टोचील, मग तू होशील चांगला. असो ऐशा वार्ता चालता, अब्दुल आला तात्काळ वरता. पण त्यात तेल घालावया करिता, काय अवचिता तै घडले. मशीद आधी ती साकड, भक्तांची होत बहुत